नमस्कार. स्टडी पॉइंट MPSC मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि परीक्षेच्या दृष्टीने अनिवार्य विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे क्राईम इन इंडिया 2023. हा नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो म्हणजे NCRBने नुकताच प्रसिद्ध केलेला वार्षिक अहवाल आहे. हो, आणि MPSC गट ब आणि क परीक्षांसाठी हा खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे कायदा घटकासाठी तर आहेच, पण मुलाखतीसाठी सुद्धा. अगदी. या अहवालातील आकडेवारी आणि निष्कर्ष समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. आपण फक्त आकडेवारी नाही पाहणार, तर त्यामागचा ट्रेंड काय आहे आणि परीक्षेसाठी नेमकं काय लक्षात ठेवायचं यावर लक्ष देऊया. चला तर मग सुरुवातीपासून सुरुवात करूया. NCRB ही संस्था नक्की काय आहे? नक्कीच. NCRB म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो. ही संस्था 1986 मध्ये स्थापन झाली ओके. आणि ती थेट केंद्रीय गृह मंत्रालयाच्या म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत काम करते. हा मुद्दा प्रिलिम्समध्ये येऊ शकतो. अच्छा, गृहमंत्रालयाच्या अंतर्गत. आणि या क्राईम इन इंडिया अहवालाची माहिती कुठून येते? म्हणजे याचा आधार काय असतो? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. हा संपूर्ण अहवाल देशभरात दाखल झालेल्या FIR वर आधारित असतो. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. म्हणजे जे गुन्हे पोलिसांपर्यंत पोहोचतात आणि नोंदवले जातात, फक्त तेच. अगदी. यात 2 प्रकारचे कायदे विचारात घेतले जातात. एक म्हणजे IPC, इंडियन पिनल कोड, म्हणजे आपली भारतीय दंडसंहिता. आणि दुसरे आणि दुसरे म्हणजे SLL, स्पेशल अँड लोकल लॉज. म्हणजे IPC मध्ये आले हत्या, चोरी, दरोडा वगैरे. आणि SLL मध्ये मग पॉक्सो सारखे कायदे. बरोबर. SLL मध्ये येतात पॉक्सो, हुंडाबळी प्रतिबंधक कायदा किंवा मोटार वाहन कायदा असे विशिष्ट कायदे. स्पष्ट आहे. चला तर मग थेट या वर्षीच्या अहवालाकडे वळूया. 2023 मध्ये भारतातील गुन्हेगारीची एकूण स्थिती काय आहे? किती गुन्हे नोंदवले गेले? 2023 मध्ये संपूर्ण भारतात एकूण 62,41,569 दखलपात्र गुन्हे नोंदवले गेले. बापरे, 62 लाखांपेक्षा जास्त. हो. आकडा पुन्हा लक्षात ठेवा. सुमारे 62.41 लाख. यापैकी जवळपास 60.3% गुन्हे हे IPC अंतर्गत आहेत. आणि उरलेले मग SSL अंतर्गत. हो. उरलेले 39.60% गुन्हे SSL कायद्याअंतर्गत नोंदवले गेले आहेत. ठीक आहे. पण हा आकडा 2022च्या तुलनेत कमी आहे की जास्त? वाढ झालीये का? इथे चिंतेची बाब आहे. 2022च्या तुलनेत एकूण गुन्ह्यांमध्ये 7.2% वाढ झालीय. 7.2% वाढ. ही तर लक्षणीय वाढ आहे. हो, नक्कीच. आणि खोलात जाऊन पाहिलं तर IPC गुन्ह्यांमध्ये 5.5% वाढ आहे. पण SSL गुन्ह्यांमध्ये तब्बल 9.5% वाढ झालीय. अच्छा, म्हणजे स्पेशल लॉज अंतर्गत गुन्हेगारी जास्त वेगाने वाढतीये. अगदी. ठीक आहे. पण आपण जेव्हा राज्यांची तुलना करतो, तेव्हा फक्त एकूण आकडा बघणं योग्य नाही, बरोबर? कारण प्रत्येक राज्याची लोकसंख्या वेगळी असते. त्यासाठी क्राईम रेट ही संकल्पना वापरतात. तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला. क्राईम रेट किंवा गुन्हेगारीचा दर म्हणजे प्रति 1 लाख लोकसंख्येमागे नोंदवलेल्या गुन्ह्यांची संख्या. यामुळे लहान मोठ्या राज्यांची तुलना सोपी होते. हो, अधिक शास्त्रीय पद्धतीने करता येते. 2023 मध्ये भारताचा राष्ट्रीय गुन्हेगारी दर होता 482.3. आणि 2022 मध्ये तो किती होता? म्हणजे वाढ झालीये का दरात पण? हो, 2022 मध्ये हाच दर 422.2 होता. म्हणजे केवळ गुन्ह्यांची संख्याच नाही, तर लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्हेगारीची तीव्रताही वाढलेली दिसते. हे आकडे खरंच विचार करायला लावणारे आहेत. आता आपण राज्यांच्या कामगिरीकडे वळूया. परीक्षेसाठी हा भाग खूपच महत्त्वाचा असतो. एकूण गुन्ह्यांच्या संख्येत कोणतं राज्य पुढे आहे? गुन्ह्यांच्या एकूण संख्येनुसार नेहमीप्रमाणेच उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. आणि महाराष्ट्र? आपल्यासाठी महत्वाची बाब म्हणजे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. म्हणजे महाराष्ट्रातील गुन्हेगारीची स्थिती गंभीर आहे हे स्पष्ट आहे. हो. हे झालं एकूण संख्येबद्दल. पण आता आपण क्राईम रेटनुसार पाहिलं तर ही क्रमवारी बदलते का? सर्वाधिक क्राईम रेट कोणत्या राज्यात आहे? हो. आणि इथेच परीक्षेत गोंधळ होऊ शकतो. सर्वाधिक क्राईम रेट केरळमध्ये आहे. काय सांगताय? केरळ? मला वाटलं होतं उत्तर प्रदेश किंवा असं काहीतरी असेल. नाही, केरळ. आणि तो रेट आहे तब्बल 1631.2. 1631. हे तर राष्ट्रीय सरासरीच्या जवळपास 3.5 पट आहे. हो. यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो, जिथे दर 470.4 आहे. हे खूपच आश्चर्यकारक आहे. केरळ जे शिक्षणात आणि सामाजिक निर्देशांकांमध्ये पुढे मानलं जातं, तिथे क्राईम रेट इतका जास्त का असावा? अहवाल थेट कारण देत नाही, पण तज्ञांच्या मते याची 2 कारणं असू शकतात. एक म्हणजे केरळमध्ये गुन्हे नोंदणीची प्रक्रिया म्हणजे क्राईम रिपोर्टिंग अधिक कार्यक्षम आहे. अच्छा, म्हणजे नागरिक अधिक जागरूक आहेत आणि लहान-सहान गुन्ह्यांचीही नोंद करतात. अगदी. आणि दुसरा म्हणजे SLI कायद्यांतर्गत तिथे मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंदवले जातात. त्यामुळे फक्त आकडा बघून निष्कर्ष काढणं चुकीचं ठरू शकतं. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जास्त क्राईम रेट म्हणजे नेहमीच जास्त गुन्हेगारी असेल असं नाही, तर जास्त रिपोर्टिंग सुद्धा असू शकतं. आणि सर्वात कमी गुन्हेगारी दर कुठे आहे? सर्वात कमी गुन्हेगारी दर नागालँडमध्ये नोंदवला गेला आहे, फक्त 84.9. ओके. आणि केंद्रशासित प्रदेशांबद्दल काय? दिल्लीची काय स्थिती आहे? हो, केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वाधिक गुन्हेगारी दर दिल्लीतच आहे, 134. ठीक आहे. तर आता आपण एकूण आकडेवारीवरून समाजातील विशिष्ट घटकांवर होणाऱ्या परिणामांबद्दल बोलूया. सुरुवात करूया महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांपासून. हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे. बरोबर.
महिला विरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये 2022च्या तुलनेत 0.7% किंचित वाढ झाली आहे. म्हणजे जवळपास आहे तशी स्थिती आहे. आणि राष्ट्रीय स्तरावर याचा दर किती आहे? राष्ट्रीय स्तरावर महिला विरुद्धच्या गुन्हेगारीचा दर प्रति 1 लाख महिला लोकसंख्येमागे 66.2 इतका आहे. आणि या गुन्ह्यांच्या नोंदणीमध्ये कोणती राज्य आघाडीवर आहेत? संख्येनुसार पाहिलं तर उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे, पण त्यानंतर महाराष्ट्र आणि राजस्थानचा क्रमांक लागतो. पुन्हा एकदा महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. ही बाब खरंच चिंताजनक आहे. हो, जेव्हा आपण महिलांविरुद्धचे गुन्हे म्हणतो तेव्हा त्यात अनेक प्रकार येतात. कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे? हे परीक्षेसाठी महत्त्वाचं ठरू शकतं. अगदी. एकूण नोंदवलेल्या गुन्ह्यांपैकी सर्वात मोठा वाटा म्हणजे 29.8%. 1 मिनिट. म्हणजे जवळजवळ 30%. हो, 30% वाटा हा पती किंवा नातेवाईकांकडून होणारा छळ म्हणजे क्रुएल्टी बाय हजबंड ऑर हिज रिलेटिव्स या गुन्ह्याचा आहे. कलम 498 अ अंतर्गत. म्हणजे जवळजवळ प्रत्येक तिसरा गुन्हा हा घरातच घडतोय. कौटुंबिक हिंसाचाराची समस्या किती गंभीर आहे हे यातून दिसतं. अगदी. यानंतर कोणत्या गुन्ह्यांचा क्रमांक लागतो? यानंतर दुसरा क्रमांक आहे महिलांचे अपहरण आणि पळवून नेणे, किडनॅपिंग अँड ॲबडक्शन. याचं प्रमाण आहे 19.8%. आणि तिसरा? आणि तिसरा क्रमांक विनयभंगाच्या घटनांचा आहे, ज्यांचं प्रमाण 18.60% आहे. आता आपण बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांकडे वळूया. याबद्दलची आकडेवारी काय दर्शवते? इथे आपल्याला खूप मोठी आणि चिंताजनक वाढ दिसते. 2023मध्ये बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये तब्बल 9.2% वाढ झाली आहे. 9.2% वाढ. हे खरंच धक्कादायक आहे. हो, ही वाढ राष्ट्रीय गुन्हेगारी वाढीच्या दरापेक्षाही जास्त आहे. यामध्ये कोणत्या प्रकारचे गुन्हे सर्वात जास्त आहेत? बालकांविरुद्धच्या एकूण गुन्ह्यांपैकी सर्वात मोठा वाटा म्हणजे तब्बल 45% गुन्हे हे अपहरण म्हणजे किडनॅपिंग अँड ॲबडक्शन या प्रकारातील आहेत. 45%. आणि यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो पॉक्सो कायद्याअंतर्गत येणाऱ्या लैंगिक गुन्ह्यांचा, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट. याखाली 38.2% गुन्हे नोंदवले गेले आहेत. आणि या प्रकरणात आघाडीवरची राज्य कोणती आहेत? दुर्दैवाने इथेही उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हीच 3 राज्य आघाडीवर आहेत. महिला आणि बालकांच्या सुरक्षेच्या बाबतीत महाराष्ट्रासमोर मोठं आव्हान आहे हे पुन्हा एकदा दिसतंय. हो. आता आपण समाजातील आणखी एका वंचित घटकाकडे येऊया. अनुसूचित जाती म्हणजे SC आणि अनुसूचित जमाती ST यांच्यावरील अत्याचाराच्या घटनांबद्दल काय स्थिती आहे? हो, आणि इथली आकडेवारी तर त्याहूनही जास्त धक्कादायक आहे. अनुसूचित जाती म्हणजे SC विरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये एका वर्षात 13.9% वाढ झाली आहे. 13.9%? हो. आणि यात कोणती राज्य पुढे आहेत? यात उत्तर प्रदेश आणि राजस्थान ही राज्य आघाडीवर आहेत. आणि अनुसूचित जमाती ST यांच्या बाबतीत अनुसूचित जमाती ST विरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये तर तब्बल 28.8% इतकी प्रचंड वाढ झाली आहे. 28%? हो, ही तर खूपच गंभीर वाढ आहे. हो, यात मणिपूर आणि मध्य प्रदेश ही राज्य आघाडीवर आहेत. मणिपूरमधील हिंसाचाराचा परिणाम या आकडेवारीवर स्पष्टपणे दिसतोय. आपण आतापर्यंत ज्या गुन्ह्यांबद्दल बोललो ते पारंपरिक गुन्हे आहेत, पण आता आपण डिजिटल युगात जगतो आहोत. सायबर गुन्हेगारीबद्दल हा अहवाल काय सांगतो? मला खात्री आहे की इथे मोठी वाढ दिसणार. तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये अक्षरशः स्फोट झालेला दिसतो. हो का? किती वाढ झाली आहे? 2022 ते 2023 या एका वर्षात सायबर गुन्ह्यांमध्ये 31.2% वाढ झाली आहे. 1 मिनिट. 31.2% एका वर्षात? हो, एका वर्षात. 2022 मध्ये जिथे 65,893 प्रकरणे होती ती 2023 मध्ये वाढून 86,420 झाली. प्रचंड आहे ही वाढ. यात सगळ्यात जास्त कोणते गुन्हे आहेत? ते ऑनलाईन फ्रॉड वगैरे? अगदी बरोबर. यात सर्वात मोठा आणि चिंताजनक प्रकार आहे तो म्हणजे फसवणूक म्हणजे फ्रॉड. एकूण सायबर गुन्ह्यांपैकी 68.9% गुन्हे हे फक्त फसवणुकीचे आहेत. म्हणजे जवळपास 69%. जवळजवळ 3 पैकी 2 सायबर गुन्हे हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. हो, ऑनलाईन आर्थिक फसवणूक, जॉब फ्रॉड, OTP स्कॅम हेच प्रकार. यानंतर कोणत्या प्रकारांचा नंबर लागतो? फसवणुकीनंतर लैंगिक शोषण म्हणजे सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन ज्याचं प्रमाण 4.9% आहे आणि खंडणी एक्स्टॉर्शन ज्याचं प्रमाण 3.8% आहे. यांचा क्रमांक लागतो. आणि सायबर गुन्हेगारीची राजधानी कोणतं राज्य ठरलं आहे? हा प्रश्न परीक्षेत नक्कीच येऊ शकतो. हो, सर्वाधिक सायबर गुन्हे कर्नाटकामध्ये नोंदवले गेले आहेत, जिथे 21,889 प्रकरणे आहेत. अच्छा, कर्नाटक. बंगळुरू हे IT हब असल्याचा हा परिणाम असू शकतो. बरोबर. कर्नाटकानंतर तेलंगणा आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. सायबर गुन्ह्याशी मिळती जोडती असणारी आर्थिक गुन्हेगारी, त्यात काय स्थिती आहे? आर्थिक गुन्हेगारीतही वाढ कायम आहे. 2023 मध्ये एकूण 2,04,973 आर्थिक गुन्हे नोंदवले गेले. या 2022च्या तुलनेत